नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, दरवेळेस आपण साका खाण्यासाठी येतोच. कारण भन्नाट असं उन्हाळ्याचं मँगो सीझन चालू झालेलं आहे आंब्यांचं. तर प्रत्येक वेळेस आपण जास्त करून आंब्यांचा ब्लॉग काढत असतो. तर ह्यावेळेस पण आपण आंबे खाण्यासाठी आलो आहोत. एकदम पिकेल, एकदम साका. तर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने, कधी हाताने दगड मारून आपण साका पाडतो, तर कधी गलूल मारून आपण साका पाडतो. पण ह्यावेळेस आपल्याला आंब्याच्या झाडावरती चढून मग साका पाडायच्या आहेत. तर जास्त साका नाही दिसत, पण आपण जाऊया वरती, चढूया आणि वरून आपण आंबे खाण्याचा आनंद घेऊया मित्रांनो. वरून कसा निसर्ग दिसतो काय ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. तर ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया वरती झाडावरती, आंब्याच्या झाडावरती चढण्यासाठी. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवतो, हे पहा आंब्याचं झाड. आंब्याचं एवढं मोठं खोड आहे, एकदम जाडजूड बूड आहे आणि खोडाला आमच्याकडे बूड म्हणतात. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो, अशा पद्धतीने हे पहा, एवढा मोठा आंब्याचं झाड आहे. इकडे पण पालव गेलेला आहे. तर आपण आता चढायला सुरुवात करूया. ह्या पहा, ह्या ठिकाणाहून. तर करुंदीचे काटे बिटे आहेत, तरीही आपण जाण्याचा प्रयत्न करू. कारण मिशन आहे म्हणजे आपण मिशन पूर्णच करणार. कारण वरती चढून आपल्याला आंबे खायचे आहेत. आता ह्या सादड्याच्या झाडावरून आपण चढूया आंब्याच्या झाडावरती. तर आपण आता चढायला सुरुवात करूया. एका हातामध्ये स्टँड धरला आहे आणि एका हाताने चढायचं आहे, एकदम रिस्की. तर हे पहा, चढायचं काम. एकदम रिस्की आहे मित्रांनो, कारण वेल बिल भरपूर आहे, त्याच्यामुळं चढायचं तर चढायचंच. भरपूर रिस्क आहे. ते दिसायला जरी साधं वाटतंय, पण साधं काहीच राहत नाही मित्रांनो. ब्लॉग शूट करण्यासाठी पण लयच म्हणजे खूपच असं मेहनत लागते. आता 1.5 वर्षापासून आपला यूट्यूब चॅनलवर काम चालू आहे. तर अशा पद्धतीने हो. तर आता आपण निम्म्यापर्यंत आलो आहोत. अजून आपल्याला भरपूर लांब चढायचं आहे, पण आपण जास्त लांब काही जाणार नाही मित्रांनो. कारण तुम्हाला मी दाखवतो, हे पहा, अशा पद्धतीने मी निम्म्यापर्यंत चढलो आहे. तर दाखवतो तुम्हाला आंबे आहेत की नाही. आंबे तर ह्या आंब्याला कमीच वाटतात, पण पाहूया, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा, ह्या आंब्याची ही फांदी जी आहे ती तिकडेपर्यंत आहे आणि ह्या साईडला आंबे आहेत. तर आपण प्रयत्न करून पाहूया. आणि हे पहा, ह्या ठिकाणी 2 आंबे दिसतात. एक पिकेला आंबा आहे, साक त्याला म्हणतात आमच्याकडे. तर तुम्हाला मी तिथे जाऊन पण दाखवणार आहे. एकदम मस्त. आणि ह्या साईडला पाहिलं तर हे पहा, ह्या साईडला पण पालव आहे आणि इकडे पण पालव आहे. हे पहा, ह्या साईडला. तर मित्रांनो, आता आपण जास्त वरती म्हणजे निम्म्याला आलो आहोत आणि अजून इथून निम्मा आहे आणि लई खोल साईडला दरी पण आहे. लई भीती वाटते, तरीसुद्धा आपण ब्लॉग शूट करण्यासाठी काही पण करू शकतो. तर ह्या ठिकाणाहून कसं नेचर दिसतंय शेजारचं, ते मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. त्याच्यानंतर आपण आंबे खाऊया. हे पहा, इथे लाल 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 नाही, पिवळे आंबे तुम्हाला दिसत असतील. हे पहा, दोन्ही पण साकाच आहेत, पण एकदम मस्त पिवळी झम झालेली आहे. त्याच्यानंतर एक थोडी हिरवी आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला नेचर दाखवतो, इथून कसं नेचर दिसतं, कसा निसर्ग दिसतो ते दाखवतो. त्याच्यानंतर इथं आपण पिकेला आंबे खाऊ. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणाहून कसं नेचर दिसतंय, एकदम मस्तपैकी डोंगर. ह्या साईडला पाहिलं तर इकडे पण एकदम मस्त डोंगर दिसतात. आणि ह्या साईडला हे पहा, खाली किती खोल आहे. आणि ह्या साईडला पहा, तिकडे एकदम मस्तपैकी खोल दरी वाटते. थोडी खोल दरी आहे, जास्त नाही पण थोडी खोलच आहे. आणि ह्या साईडला
ते पहा तिकडे आंबे आहेत मित्रांनो, ह्या साईडला आंबे आहेत, तुम्हाला मी दाखवतो. हे पहा. तर तिकडे जाता येणार नाही, कारण तिकडे फांद्या ज्या आहेत त्या बारीकल्या आहेत. कारण जर तिकडे आपण गेलो तर खालती माणूस पडू शकतं, कारण धरायला पण जागा नाही इकडे. आणि हे पहा, वरती पण गेलो असतो, पण वरती मित्रांनो एकदम आंबेच नाही वरती, नाहीतर ह्या फांदीला पण आपण गेलो असतो वरती पण. आणि इकडे इकडे पहा, हे 2 आंबे आहेत, एकदम मस्त एक साख पिकलेली आहे, हे पहा. तर ती आपण आता खुडून खाऊया मस्तपैकी. तर मित्रांनो, आता तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न केला, तर आता आपल्याला आता आंबे खाण्याची वेळ आली आहे. तर मस्तपैकी खुडूया. हे पहा, तर तुम्हाला मी आता खुडून दाखवतो. ओ, तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्त साख, एकदम पिवळी, आणि त्याला हे पहा एकदम एवढा चिक असतो. आणि हा जर चिक उतरला आपल्या अंगाला तर मित्रांनो जखम होते. त्याच्यामुळं आता मस्तपैकी चिक आपण आता खोडाला पुसून टाकू, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी आता दाखवतो. एकदम पिवळी झणझणीत अशी साख आहे ती. तर हे पहा, चिक पण पुसून झाला. आणि इथं पण थोडा चिक असतो, तो एकदा काढून टाकला की टेन्शन नाही. आता एकदम मस्तपैकी खाण्याचं काम करूया. एकदम मस्त गोड आहे मित्रांनो आंबा. तर मित्रांनो, आता आंबे पण खाऊन झालेत एकदम मस्तपैकी, एकदम जबरदस्त असं चांगलं वाटलं, मन पण शांत झालं. तर आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.